पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव श्रीमती. टिळकांच्या अस्थिपेटीत जाताच माझं अस्तित्व जाणवायला लागलं. दुसऱ्या दिवसापासून मला पुष्कळशी समाधानाची पत्र यायला लागली. त्या पत्रावर माझ्या नावामागचं नेहमीच्या परिचयाचं सौ हे अक्षर जाऊन त्या जागी श्रीमती ही अक्षरं आलेली पाहून माझं मन व्यग्र होऊन जाईल. श्रीमती नाव जरी मोठं सन्मानाचं असलं तरी मला ते मोठं अशुभ वाटे. टिळकांच्या धर्मांतराने प्रथम आमचा वियोग झाला तेव्हा ज्या सखीने मला सोबत केली तीच आता पुन्हा माझ्या सहाय्याला धावून आली, आणि ती माझी सखी म्हणजे कविता. टिळकांच्या जाण्यानंतर लिहिलेली माझी पहिलीच कविता श्रीमती ही होय. नंतर 3 महिन्यांनी माझ्या नातवाला पाहून पुन्हा मी एक कविता लिहिली. टिळकांच्या मागे मी रचलेली ही दुसरी कविता. मुलं म्हणायला लागली, आई बरं झालंस कविता केलीस. आता तर लोकांना म्हणता येणार नाही ना की तुला पप्पाच कविता करून देत होते म्हणून. मी म्हणाले, अरे लोक म्हणतील त्यांनी हे सगळे प्रसंग कल्पून आधीच कशावरून नसतील कविता रचून ठेवल्या. मुंबईला मिशन मध्ये मलाही काम मिळतंय असं कळलं. मला कोणतं काम मिळणार असेल, भजन कीर्तनाचं असं मला वाटलं. परंतु ते भजन कीर्तनाचं काम नव्हतं. श्रीमतीला साजेल असं काम माझ्या पुढे वाढून ठेवलं होतं, आणि ते काम होतं मेट्रनचं. बहुत करून हे काम करणाऱ्या श्रीमतीच असतात. दरमहा 45 रुपये पगार आणि राहायला ऐसपैस जागा. दत्तूलाही ऐसपैस जागा, त्यालाही इथेच राहता येणार. मग काय, माझ्या आनंदाला पारावार नव्हता. टिळक गेले तरी मुलगा सून मुलगी जवळ राहणार म्हणूनच मला फार समाधान झालं. पण घी देखा लेकिन बडगा नाही देखा. मी बिगारी इयत्तेत पाऊल टाकलं. श्रीमती झालेली असल्यामुळे या इयत्तेला श्री पासून आरंभ केला असं म्हणायला काही हरकत नाही. आता माझ्या पुढे पाटी आली. भाकरीची पाटी, भाजीची पाटी, बाजाराची पाटी, धोब्याची पाटी, दळणाची पाटी, लिहिण्याची पाटी, कचऱ्याची पाटी, अशा नानाविध पाट्या आजवर माझ्या पुढे आल्या. मुलांच्या लहानपणी मीच त्यांची शिक्षक होते, पण आता ती माझी शिक्षक झाली. बाजाराचा हिशोब इंग्रजीमध्ये तपासायला लागायचा. तेव्हा मुलांनी मला एक युक्ती सांगून ठेवली होती. त्यांनी मला इंग्रजी आकडे शिकवून ठेवले होते आणि शब्दाचं पहिलं अक्षर पाहून आणि माल पाहून सह्या करण्याचं तंत्र मला सांगितलं होतं. सी म्हणजे खोबरं, एस म्हणजे साखर, पी म्हणजे बटाटे, टी म्हणजे चहा, अशा रीतीने मी हिशोब पाहत असे. वयाच्या 11व्या वर्षापासून म्हणजे अगदी बालपणापासून माझं आयुष्य एकसारखं टिळकांच्या बरोबर आणि बरोबरीने चाललं होतं. मध्ये 5 वर्ष आम्ही विभक्त होतो, पण त्या 5 वर्षात टिळक एकही क्षण माझ्या पुढून हलले नाहीत की मी त्यांच्या पुढून हलले नाहीत. आज मी जी आहे ती केवळ टिळकांच्यामुळे. त्यांनी आपली ध्येय ठरवावी, मी डोळे झाकून ती आचरणात आणावी. त्यांनी कविता रचाव्या, मी त्या गाव्या. त्यांनी भीक मागावी, मी त्यांची झोळी धरून चालावं. आमच्यामध्ये जे खटके उडत असत ते जेव्हा जेव्हा मला त्यांच्या प्रगतीचा वेग सहन होत नसे तेव्हा तेव्हा. डेक्कन क्वीनच्या मागे एखादा खटारा बांधला आणि ती आपल्या पूर्ण वेगात निघाली की त्या खटाऱ्याची जी काही आदळ आपट होईल ती माझी होत असे. त्याचा वेग मला मानवेल इतपत असला आणि मला त्यांची ध्येय पटवून घ्यायला अवसर मिळाला की मग मात्र आमचं गाडं सुरळीत चाले. इंजिनाच्या अंगी असलेली स्वयंशक्ती टिळकांच्या अंगी असायची, आणि एकदा रुळावर माझी गाडी लागली की ती मात्र कोणालाही थांबवता यायची नाही. पण आता माझा सूत्रधार गेला. नवीनच जग माझ्या भोवती उत्पन्न झालं आणि नवीन आयुष्याला सुरुवात झाली. माझ्या शिक्षणाला आणि मनाला न झेपणारं हे काम होतं. मॅडम साहेब रोज 2 वेळेला त्या काय येतात हे मला समजेना. अशा तऱ्हेचं काम करायची माझी पहिलीच वेळ होती. पण मुलींकडून मला असं कळलं की मेट्रननी रोज 2 वेळेला तरी मॅडम साहेबांच्या कानाशी लागावं असा शिरस्ता आहे. ह्या कानगोष्टी म्हणजे अमकीला चोरून पत्र आलं,
तमकीचा डोळा तमकीने डोळा वाकडा केला, ती उद्धटपणाने बोलली, ही तिच्याशी बोलत होती. मग या सगळ्या गोष्टी झाल्यावर त्या त्या अपराधाच्या मजदुराप्रमाणे तशा तशा शिक्षा व्हायच्या. आता साऱ्याच मुली चांगल्या कशा असणार? 250 ठिकाणच्या 250 मुली, एका गावातल्या, एका घरातल्या, एका आईबापांची जरी मुलं असली तरी त्यांच्यात सुद्धा किती भिन्नपणा आढळून येतो. आणि त्यातच तर मजा आहे ना. नाहीतर सगळ्याच पुणेरी बाहुल्या असून काय उपयोग? वाईट नसते तर चांगलं कळलंच नसतं. मी साऱ्या आयुष्यात कुणाच्या चाहड्या केलेल्या नाहीत की कुणाची हांजी केली नाही. सरळपणा आणि मोकळेपणा हा आमचा विशेष. पण ते इथे दुर्गुण समजले जात होते आणि त्यामुळे 2-3 वर्षात आम्ही इथे अगदी नकोसे झालो. मग आम्हाला काढायचं कसं हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे येऊन पडला. इथे माझ्या आयुष्यातला एक अत्यंत कठीण प्रसंग येऊन गेला. अलीकडे आमच्या मॅडम साहेबांना आणि त्यांच्या पतींना पोहण्याचा बराच नाद लागला होता. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. त्यांनी मुलींना पण पोहायला न्यायला सुरुवात केली. आज आता शाळेलाही सुट्टी होती आणि मनातही हौस होती, तेव्हा मुलींना घेऊनच पोहायला जाण्याचं त्यांनी ठरवलं. साहेबांनी पोहण्यासाठी आधीच निवांत आणि निर्जन अशी जागा ठरवून ठेवली होती. मुली, मास्तरणी, मी वगैरे सगळ्यांनी जमून निघायचं असं आदल्या रात्रीच ठरलं होतं. सर्वजणींनी पहाटेच उठून आपापली कामं उरकून घेतली. मोठाल्या माणसांना सुद्धा अशा वेळेला काय करू काय नाही असं होतं. मग लहान लहान मुलींचा उत्साह तो काय विचारावा. आज त्यांच्या आनंदाला भरती आली होती. 2-2 घास खाऊन जिनी तिनी सर्व काही व्यवस्था बिनबोभाट करून 6ला सर्वजणी तयार होऊन उभ्या राहिल्या. रात्री सगळ्या जणींनी आपापले दागिने काढून माझ्याजवळ ठेवले होते. दागिने ते काय असणार, पण होतं ते सगळं किडूक मिडूक असं सगळं मिळून बरंच झालं. साहेब मोटारीने माहीमपर्यंत गेले. मॅडम साहेब आमच्याबरोबर आगगाडीने आल्या. त्या माहीमला उतरून साहेबांबरोबर पुढे गेल्या आणि आम्ही चालत गेलो. स्टेशनवर उतरताच आम्हाला एका मुलीचे वडील भेटले. आमच्याबरोबर ते बरंच बोलले. ती त्यांची एकुलती एक मुलगी होती. तशी त्यांना मुलं बरीच होती, पण ही शेवटचीच आणि सगळ्यांच्या पाठीवर पाय देऊन आलेली होती आणि ती खूप बुद्धिमान आणि हुशार असल्यामुळे सगळ्यांना हवीशी वाटे. मी आजपर्यंत अधिकाराची कामं कधीच केली नव्हती, त्यामुळे अधिकार कसा तो मला कधी गाजवताच आला नाही. मुली आणि मी नातेवाईकांप्रमाणे वागत होतो. एखादी काकी, मावशी किंवा आजी असावी तशा त्या माझ्याशी वागत आणि मी त्यांच्याशी वागे. आम्ही सगळ्याजणी खेळीमेळीने चाललो होतो. सर्वजणी माझीच थट्टा करून बोलत होत्या. कोणी म्हणे, पाहू आजी कशा धावतात. अगं त्यांना चांगलं धडधड चालता सुद्धा येत नाही आणि धावतायत कशा. आजी पडल्या तर ग, तर मी त्यांना उचलून घेईन. तुला एकटीला नाही उचलली तर? अगं 4 माणसं आणून आजीला उचलून नेऊ, नाहीतर डोली करून नेऊ. आणि आजी जखमी झाली तर पट्ट्या बांधू, आणि बुडाली तर पाण्यातून काढू, आणि मेली तर आपण रडू. अगं नका ग आजीला असं बोलू. बायांनो, मला बोला, पण तुम्ही सुखरूप असा. बोलताना नेहमी सुध बोलावं, व्हायचं ते होतच. आम्ही सरासरी 10:30ला जुहूला पोचलो. सामान सुमान लावलं. कोणी आपल्या सतरंजा अंथरल्या, कोणी लोळायला लागल्या, कोणी वाचीत बसल्या, कोणी इकडे तिकडे अशाच बागडायला लागल्या. पोरं आणि ढोरं सारखीच. ढोराला चारा असला की ते चाललंच पुढे पुढे. पोराला गंमत दिसली की लागलंच तिच्या मागे मागे. तेवढ्यात मॅडम साहेब म्हणाल्या, असलं ठिकाण कधीच मिळालं नाही हो, आणि पुढेही मिळणार नाही. हे अगदी आठवणीत राहण्याजोगं आहे. त्यांचं हे बाकीतच खरं ठरलं. मी गोदातटीची, माझी आणि सागराची काही जान पहचान नव्हती. तशी आपली नुसती नजरभेट झालेली होती, इतकंच. निघताना बऱ्याच जणांनी मोडा घातला होता की आज नागपंचमी आहे, तेव्हा भरतीच्या वेळेला तुम्ही जाऊ नका. पण आमच्या साहेबांना आणि मॅडम साहेबांना भरती 2 वाजता येणार असं कोणीतरी सांगितलं होतं आणि त्यावर ते अवलंबून होते. आम्ही गेलो तेव्हा पाणी कुठेच नव्हतं. मला गंगेचं पाणी पाहण्याची सवय, तेव्हा ते उघडं वाळवंट पाहून मला नवलच वाटलं. मी म्हणे, इथे घोटा भिजण्याची मारामार, इथे या कशा पोहायच्या.
मग मुली म्हणाल्या, आता भुका लागल्या आम्हाला, काहीतरी खायला द्या. आपल्या देशाची रीत अशी की भुकेचं नाव काढल्यावर खाल्ल्या वाचून जाऊ द्यायचं नाही, तर जेवल्यावर आंघोळ करायची नाही, अशी पाश्चात्य रीत. इथे माझा आणि मडम साहेबांचा मतभेद होऊन त्यांनी आधी आंघोळ आणि मग जेवण असं फरमावलं. एकीमागे एक अशा सगळ्याच मुली निघाल्या. काही मोठ्या आणि मध्यम मुली शिंपा वेचीत वेचीत आमच्यापासून बऱ्याच दूर गेल्या. काही मुली पोहायला शिकण्याजोग्या होत्या मडम साहेबांजवळ, आणि 30-40 लहान लहान मुली माझ्याजवळ होत्या. दत्तू आणि बेबी काही आली नाहीत, त्यामुळे मला जरा वाईटच वाटत होतं. या मुलींमध्ये एक लहानसा डे स्कॉलर मुलगा पण आला होता. तो आपल्या आईबापांचा एकुलता एक मुलगा होता. आणि एक आंधळ्यांची शाळा पण आली होती. 11चा सुमार. पाणी यायला लागलं. पाणी फारच संथ होतं. आत्ताशा कुठे घोट्याचं पाणी गुडघ्याला लागायला लागलं. पाणी गढूळ आणि गरम होतं. माझं डोकं सुपीकच. मला वाटलं की आता 12चा सुमार झालाय, तेव्हा सर्व गिरण्या सुटल्या असतील आणि त्यांनी सोडलेलं हे गरम पाणी असेल. आता पायाखालची वाळू सरकायला लागली. तोच एक आरोळी ऐकू आली, भरती आली, भरती आली, बाहेर वा, बाहेर वा. जवळ नाही माणूस, हातात नाही काठी, पायाजवळ नाही दगड, मोकळं मैदान. कुणाचा शब्द कुणाला ऐकू येईना. मड्डम पोहण्याच्या नादात, मुली शिंपांच्या नादात. मड्डम म्हणाली होती की हीच जागा मुलींना पोहायला योग्य आहे. हो, एवढी 12 कोसांची मुंबई माणसांनी गजबजलेली, पण तिथे चिटपाखरू नव्हतं. घोट्याचं पाणी गुडघ्याला लागलं, गुडघ्याचं कमरेला लागलं, अगदी संथपणाने. कमरेला पाणी लागायला लागलं ते माझ्या बरोबरीच्या लहान लहान मुलींच्या गळ्याशी आलं. पाणी संथ होतं आणि त्या परिस्थितीच्या भयानकपणाची जाणीव मला काहीच नव्हती. त्यामुळे मला माझ्या जवळच्या सर्व मुली पाण्यातून काढता आल्या. कुणाचे केस तर कुणाची खवाट, कुणाची जाकीट तर कुणाची मनगट धरून मी त्या मुलींना भराभर भराभर पाण्याच्या बाहेर काढल्या. तोच कोळी लोक आपल्या होड्या घेऊन आले. त्यांनी आंधळ्याच्या शाळेतला एक बुडणारा मुलगा काढला. त्यांची शाळा आमच्यापासून बऱ्याच अंतरावर उतरली होती. आमच्याकडे काय सगळं स्त्री राज्यच. माझ्या भोवती सगळ्या लहान लहान मुली होत्या, पण त्यात वीरस्वामी नावाची एकच मुलगी मोठी होती. ती अशक्त आणि आजारी म्हणून मागे राहिली होती. माझ्या बरोबरीच्या मुली पाण्यातून काढून त्यांना हुर्र हुर्र करीत कशी तरी हाकीत त्या मोठ्या मुलीजवळ घेऊन गेले आणि ती तिथे पडलेल्या सामानाजवळ बसली. या मुली भोरड्याप्रमाणे इकडून तिकडून सैरावैरा धावायला लागल्या. शिंपांच्या मागे गेलेल्या मुलींचे चेहरे अंधुक दिसत होते. कुणी वर हात करून आपल्याकडे बोलवीत, कुणी उंच दगडावर चढून बसत, कुणाचे आवाज तर ऐकू येईनात. आता मात्र समुद्राने उग्र स्वरूप धारण केलं. कोळी 500 रुपये मागायला लागले. मी त्यांना म्हणाले, अहो 500 रुपये देते, पण मुलीला पाण्यातून काढा. ते म्हणत आधी पैसे द्या, कारण माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार. 1 नूर आदमी 10 नूर कपडा. मी नेहमीच लंकेची पार्वती. माझे कपडे चांगले नसले तरी माझ्याजवळ त्यावेळेला विम्याचे 2,500 रुपये आलेले होते. माझी खात्री होती की मी ते सगळे पैसे जरी देऊन टाकले असते तरी टिळकांनी मला कधीच मना केलं नसतं आणि दत्तूही काही म्हणणार नाही. पण त्या कोळ्यांना पैशाचं वचन हवं होतं मडम साहेबांकडून, आणि मडम साहेब त्या साहेबांना टेलिफोन करायला गेल्या होत्या. साहेब परत गेले होते आणि थोड्या वेळाने येणार होते. हा सगळा खेळ 11:30 पर्यंत चालला. 2ची भरती 10:30ला आली. 12ला मुली किनाऱ्याला लागल्या. नाशिक पंचवटीप्रमाणे हे असेल, मुलींना दुसऱ्या तीरावर कोणीतरी धरील, मग आपण त्यांना चांगली शिक्षा करू, असं आपलं मला वाटत होतं. पण समुद्राला त्या मुली पचवणं अशक्य झालं, तेव्हा त्यांनी ताबडतोब स्वतःहूनच त्या किनाऱ्याला आणून टाकल्या. 12:30 झाले. सकाळपासून सगळे उपाशी. लहान लहान मुली भुकेने व्याकुळ झाल्या. साहेब आले. त्यांनी आपली शिदोरी सोडली आणि पाण्याला आधार दिला. तोच आसपासच्या बंगल्यातून लोक हळूहळू जमून आमच्या भोवती कडं करून उभे राहिले आणि आम्हाला विचारायला लागले, मुली होत्या किती, बुडाल्या किती, त्यांना कोण कोण आहे, का सगळ्याच ऑर्फन? तुम्ही आज आलात हेच मुळी चुकलं. आज दादांचं नागपंचमी, देवाला हे कसं रुचायचं आणि तुम्ही खात तरी कसे बसलात? शेवटचं वाक्य ऐकताच बिचाऱ्या मड्डम साहेबांनी आपल्या तोंडातले घास तसेच टाकले. माझा पदर बांधलेलाच होता.
मी त्या कड्यात उभी राहून कमरेवर हात देऊन एक खणखणीत व्याख्यान दिलं. यात तुम्ही आम्हाला एक बोट तरी लावता आहात का? तुम्ही सर्व नुसता तमाशा पाहायला जमलात. चला सगळे बाजूला व्हा. आम्हाला ओझं व्हायला पाहिजे. आता ते कडं फुटलं आणि पांगापांग झाली. पहिली जी मुलगी आली ती इंग्रजी 6वीतली. या मुलीचा जन्म माझ्याच हातचा. तिची आई बाळपणीच वारली होती. त्यानंतर तिच्या बापाने आणि बहिणींनी तिला जतन केलं होतं. काल तिचा वाढदिवस होता. काल मी तिच्या डोक्यामध्ये फुलांची वेणी घातली होती. ती अजूनही तिच्या डोक्यात होती. अहो, तिच्या हातातल्या बांगड्या 3 दिवसापूर्वी मीच भरल्या होत्या. मग एकामागे एक अशा 11 मुली आणि 12वा मुलगा सगळी बाहेर आली. हे सगळं खरं का स्वप्न? मी हाताला चिमटा पाहून पाहिला. मग काय, एक खटारा भरून त्यात ह्या मोळ्या टाकल्या आणि जेजेमध्ये पाठवून दिल्या. माझी अक्कल माझ्याच पुरती. मला वाटलं की यांना कुंभाराच्या चाकावर घालून पोटातलं पाणी काढतील आणि त्या बऱ्या होतील. मग साहेबांना विचारलं, त्या बऱ्या होतील का? त्यांनी म्हटलं होतील. मग एक गाडी भरून 4-5 मुली उरल्या. त्या साहेबांनी आपल्या मोटारीत भरल्या. मग मला ते म्हणाले की आजी, तुम्ही आता थकला असाल, मोटारमध्ये या. मी म्हणाले, मी नाही बसणार. ज्यांच्या जीवावर मी पोट भरतेय त्या दुःखात पायी चालणार आणि मी मोटारमध्ये? मला काही हे पसंत नाहीये. पुढे पोलिसांनी त्यांची मोटार अडवली. साहेब असो नाही तर राजा असो, त्यांना काय. पण साहेब मात्र सही सलामत सुटून पुढे गेले. आम्ही सगळ्या पायीच परत आलो. पण येतानाचा तो हुरूप, तो उल्हास, तो आनंद, हे सगळं आता नाहीसं झालेलं होतं. त्याची जागा आता भेसूर अंधकाराने व्यापली होती. पायांचा गळाठा, उरात धडधड आणि मनात चिंता. आता आमचे पाय चालत होते, तोंड उघडून बोलण्याची इच्छा होत नव्हती. साऱ्या वाटेने त्या मुली दिसत होत्या. अमकी असं बोलली, तमकीने तिला तसं उत्तर दिलं, वगैरे वगैरे. आम्ही स्टेशनवर आलो. पुन्हा तीच व्यक्ती. त्याने विचारलं, माझी मुलगी कुठे आहे? आम्ही स्टेशनवर पोचायच्या आधीच टेलिफोननी जिकडे तिकडे ही अशुभ वार्ता पसरली होती. तो जिला तिला विचारी. सगळ्या जणांनी माझ्याकडे बोट दाखवलं. मी वरिष्ठ, त्या आपल्या मोकळ्या झाल्या. माझ्या पोटात मोठी धोंड उभी राहिली. का बाई बोलत नाही? काय झालं? माझी मुलगी कुठेच दिसत नाहीये. सांगा आता, बऱ्या बोलाने बोला, चोरून नका ठेवू. मी काय बोलणार? आपला केवढाही वैरी असला तरी त्यालाही असली अशुभ वार्ता सांगायला धीर होणार नाही. माझ्यावर एवढंच मोठं संकट आलं होतं. खरं बोलू का खोटं हेच मला कळेना. खरं बोललं तरीही पाप, खोटं बोललं तरीही पाप. जे आहे ते पुढे येणारच आहे. मग मी सांगितलं, हे बघा, मला काहीही आत्ता माहीत नाही. कदाचित ती मागे असेल, कदाचित पुढे गेली असेल. मग आम्ही कशी तरी गाडी गाठली. 7 वाजता आम्ही आपल्या आणि साहेब स्वतःच्या ठिकाणी पोचले. बंगल्यावरून साहेबांचा निरोप आला की फाटक बंद करा, कुणालाही आत येऊ देऊ नका आणि परवानगी वाचून कुठल्याही मुलीला बाहेर जाऊ देऊ नका. डॉक्टर गुरुबाई करमरकर आणि मिस्टर ब्युएल भेटून गेली. माझे व्याही आणि विहीण येऊन गेली. काही म्हणाले, बरं झालं, हे अधिकाऱ्यांच्या समक्षच झालं. आम्ही हुकमाचे बंदे गुलाम. आम्ही फाटक बंद केलं. चौकीवर जहागीरदार मांडा ठोकून बसले. जहागीरदाराच्या हातात एक सोटा होता. त्याची जात मुसलमान आहे. या गृहस्थाने 40 वर्ष या ठिकाणी इमाने इतबारे चौकीदाराचं काम केलंय. गेटच्या बाहेरच्या बाजूला लोकांची झुंबड उठली होती. बाहेर काठ्यांचे आवाज होत होते. भिंतीवरून दगडांचा वर्षाव होत होता. जो तो म्हणे, दार उघडा, नाही तर आम्ही ते मोडू. मग काय होईल ते सांगत नाही. मेलो तरी बेहत्तर. सरकार काही कुठे गेलं नाहीये. आमच्या मुली आम्हाला दाखवा, नाही तर खून पडतील. घरात सगळीकडे रडारड आणि बाहेर हे काहूर. दे माय धरणी ठाय असं होऊन गेलं. पृथ्वी दुभंग होऊन आपल्याला पोटात घेईल तर बरं होईल असं वाटायला लागलं. आतमध्ये धीर देणारे तिघेच पुरुष, दत्तू, नारायणराव आणि जहागीरदार. कामदारीण बायांपैकी एकीची गेलेली बहीण आणि एकीची मानलेली मुलगी. तेव्हा त्या आपापल्या दुःखात चूर. घरात अन्न पुष्कळ होतं हो, पण ते घ्यायला कुणाचा हात उचलेना आणि खायला तोंड उघडेना. जागोजाग मुटकुळी पडल्याप्रमाणे मोठाल्या मुली पडल्या होत्या आणि लहान मुली मास्तरणीच्या आश्रयाला पडल्या होत्या. मोठी माणसं ही अशा हालकल्लोळामध्ये गांगरतात, तर त्यांची विचारांची काय कथा?
मग रडारड आरडाओरडा चाललीच होती. मग मी काय केलं, फाटकापाशी गेले आणि मोठ्याने ओरडून बाहेरच्या माणसांना सांगितलं, हे बघा, मी दार उघडते, तुम्ही माझं हवं ते करा, मी कुणालाही भीत नाही, पण तुम्ही असा दंगा करू नका. मला कोणाच्याच मुली ओळखून दाखवता येणार नाहीत, पण मी चोहोकडची पॉवर उघडते आणि तुम्ही आत येऊन आपापल्या मुली ओळखा. इतकं बोलून मी कुलूप काढलं. धो 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 माणसं आत शिरली. जितक्यांच्या मुली होत्या तितक्यांचे नातलग आले. त्यांच्याबरोबर माझाही तपास करायला एक बाई आली. प्रत्येकाने मला आणि माझ्या अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. कित्येकाने आपल्या मुली त्याच वेळेला नेल्या. मी म्हणाले की हे बघा, अधिकाऱ्यांचा हुकूम नाहीये, तुम्ही त्यांना विचारून मुली न्या. आम्ही तुला आणि तुझ्या अधिकाऱ्याला भीक घालीत नाही. तुम्ही आपल्या अधिकारावर घासलेट होता आणि गाडी लावा. एवढ्या मुली गेल्या आणि तुम्ही ग कशा वाचलात? मी काय बोलणार? क्रमशः